ते येवल्याचं येडपट येडपट सगळ्या दुन्याचं बाव चाळलेलं तिकडून आलं आणि त्याच्यात पाहुण्याचं त्यानेच हाटल जाळीले नाव आमच्या पोराचं घेते बधीर सगळ्या दुन्याचं आणि त्याच ऐकत ती सरकारी त्याला दिसाना निसाना ते तर पिशीच घेऊन येत आहे सध्या बाजाराची पिशी त्याच्यात कागद बघा बघा मला कशा शिव्या देतात कशाला बोलवतो रे मग कशाला मराठीचा वाटा जातो आताची पिशा घेतल्यात काही दिवसाने तुटलेल्या चपला केळाचे सालपटे तो ह्याजवळच देणार तू थांब थोडं तुला म्हणलं होतं नादी लागू नको मी लई नमुना बेकारी तुला आत्ताच खाल्लेला पचाना तर नंतर कसं व्हायचं हो तू तुला आत्ताच पचा नाही अरे त्याला समर्थ मी तुम्ही टेन्शन ना घेऊ त्याला आत्ता उलटा पालता करतो त्याचे काय काळजी नको आता कशा आवाजात बोलू तू बारीक असा जस काय कळली कधी त्याला जरंगे साहेब म्हणतोय आता पहिल्या नीट राहायला असतात नुसतं जमलं का आळी वळवळ करते शेपटाची दिसतंय बी कसलं काय नो रंगनाथ रंग बदलणारा रंगे गप मारायचं मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं जरांगे पाटील तुम्ही बोलू नका मी त्याला समज दिली मी गप बसलो म्हणलं जाऊन त्या टंकार झालेलं आहे म्हाताऱ्याला काय हाल बोलायचं मी 4 दिवस काही बोललो का मग त्याला काल काय बडबड हळूच बारीक आवाजात बोलतो द्या सगळं त्यांना द्या सगळं बंगले बांधा त्यांच्यापाशी तिथंच राहा तिथंच कायदा बारा एडपट बुजगाव नको डल्लं मग शाळा काढीत त्याला अक्कल कसलं कसले मंत्री गेलं का नाही असलं कोणी महाराष्ट्राला कल काय घेण्या देण्याचं हे डबड तू थांब एकदा आरक्षण मिळवते मग तुला कचकात दाखवतो यार तो लय दिवसाची फडफड चालली माय बाप मराठ्यांनो फक्त एकदा आरक्षण मिळवस तर शांततेत आंदोलन करा त्याच्यात किती तुम्ही एकदा बघायचं झाला बघूच आपण आम्ही गप बसलो की काढा करतो मला गप बसी देत मी गप बसलो की ते सुरू करतो त्याला दम मग मला चौथळेला मला नाही निघत दम कारण मी खानदाने तुमच्या रक्तामासाचा ओरिजिनल मराठ्यांच्या आवला दे दम नसतो काढी माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात जर कोणी बोलला तर त्याला सुट्टी नाही मग तो कोणी असू द्या आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे त्यासाठी हा संघर्ष सुरू आहे तुटक जाऊन दे रे टाकीशन टकोऱ्यात माया बोलू दे मला जरशी ते मग फडफड 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 वाजवायला मला मुख्यमंत्री झाले का आरक्षण घेऊन मला काही मिळत लागा ना ते काय वाजायला लागला आधी आणि ते काय घेतलं मोठं वाजलं मी वर बघितलं म्हणलं हेलिकॉप्टर उतरत तिकडे खाली शिडी लावून आता पण त्यानंतर वेगळंच कळालं काहीतरी शेतकऱ्याचं काहीतरी सहल होती त्याला कळना संडास लागली तरी बी ते कळून घे ना हे मराठी कशासाठी एक आलेत